1 करोड विम्यासाठी स्वतःच्या मरणाचा बनाव, अज्ञाताचा केला खून. पुढे घडले भयंकर लातूरमधील सत्य घटना. गुन्हेगारी कथा व कादंबऱ्या वाचून किंवा चित्रपट पाहून तसेच काहीतरी केले पाहिजे असे काही लोकांना वाटायला लागते. मात्र तसे केवळ चित्रपटामध्ये किंवा कथा कादंबऱ्यामध्येच शोभून दिसते. प्रत्यक्षात तशा पद्धतीची घटना घडणे आणि घडली तर ती पचनी पडणे अवघड असते. पोलीस प्रशासनातील अद्ययावत यंत्रणा आणि तंत्रज्ञान यामुळे गुन्हा घडल्यानंतर उशिरा का होईना पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतात. याचाच नमुना म्हणजे ही एक घटना. मुंबई येथे घेतलेल्या फ्लॅटच्या कर्जाचे हप्ते फेडायचे तसेच स्वतःचे 1 करोडचे विम्याचे हप्ते भरायचे वादे झाल्यानंतर तो सतत विम्याचे पैसे मिळवण्यासाठी प्लॅन आखत होता. कोणाला तरी बळीचा बकरा करावे, आपल्या मृत्यूचा देखावा निर्माण करावा, विमा कंपनीला फसवून 1 करोड रुपये मिळवावेत असा विचार तो करत होता. कर्म धर्म संयोगाने तसा योग जुळून आला आणि मग त्याने आपला कट प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यात तो यशस्वी झाला की नाही हे या कथेतून तुम्हाला कळूनच येईल. पण ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 13 आणि 14 डिसेंबरच्या मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास औसा पोलीस स्टेशन येथे 112 हेल्पलाईन नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा जाणाऱ्या रोडवर अग्रवाल यांच्या शेताजवळ एका गाडीला आग लागली असल्याचे सांगितले. तातडीने पोलीस स्टेशनमधील रात्रपाळीच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी व अंमलदार घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी आपल्या सोबतच अग्निशमक दलाचे वाहन आणि पथक यांना पाचारण करून ती आग शमवण्यात आली. त्या गाडीमध्ये पाहणी केली असता एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळलेल्या स्थितीमध्ये दिसून आला. त्यावरून औसा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू क्रमांक 72/25 कलम 194 भारतीय न्याय संहिताप्रमाणे दाखल करून अधिकचा तपास सुरू केला. त्या हाडाच्या सांगाड्याचे पोस्टमॉर्टम जागीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून केले. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने DNA सॅम्पल काढून ठेवले. दरम्यान आग शमवत असतानाच गाडीची नंबर प्लेट MH43 AB 4200 ही पोलिसांनी काढून घेतली. या नंबर प्लेटच्या आधारावर गाडीच्या मालकाचा शोध लावणे शक्य होते. तसा पोलिसांनी शोध घेतला असता ते वाहन बैराम गंगाराम राठोड राहणार औसा तांडा तालुका औसा जिल्हा लातूर याची असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्याकडे या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता आपली गाडी आपला मेव्हणा गणेश गोपीनाथ चव्हाण राहणार विठ्ठलनगर औसा हा वापरत असल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे गणेश चव्हाण याचा शोध घेतला असता तो दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मित्राला लॅपटॉप देण्याच्या कारणाने बाहेर गेला असून अद्याप परत आला नसल्याचे गणेशच्या पत्नीने सांगितले. घटनास्थळाजवळ प्राप्त झालेल्या सांगाड्यामध्ये त्याच्या हातातील कड्यावरून तो मयत व्यक्ती हा गणेश चव्हाण हा असावा असा अंदाज नातेवाईकांना येत होता. गणेश वापरत असलेले कडे नातेवाईकांनी ओळखले होते. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार मृतदेह गणेश चव्हाण यांच्या नातेवाईकांच्याकडे देण्यात आला. मात्र त्यांना एक अट घातली होती की गणेश चव्हाणच्या पार्थिवाला जाळायचे नाही, तर पुन्हा गरज पडली तर ओळख पटवण्याच्या अनुषंगाने हा सांगाडा दफन करून अंत्यविधी करावा. मोठ्या दुःखात नातेवाईकांनी अंत्यविधी केला. मात्र पोलीस प्रशासनाला गणेशच्या एकूण शरीरयष्टीच्या वर्णनात आणि सापडलेल्या सांगाड्यात कुठेतरी तफावत असल्याची शक्यता वाटत असल्याने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाला औसा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबतच समांतर तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना चिकनचे काही तुकडे आणि देशी दारूची बाटली आढळून आल्यावरून या ठिकाणी पार्टी झाली असली पाहिजे आणि दुसरा कोणीतरी सोबत असायला हवा अशी शक्यता वाटू लागल्यामुळे पोलिसांचे तपास चक्र गतिमान झाले होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचना प्राप्त होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर,
सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार नवनाथ हसबे, माधव बिलापट्टे, युवराज गिरे, तुराब पठाण, सर्जेराव जगताप, जमीर शेख, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, अंजली गायकवाड, श्रीनिवास जांभळे यांचे एक पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनवले. तर औसा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे, उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, सदाशिव दंदुरे, अतुल डाके यांच्यासह पोलीस अंमलदार रतन शेख, भरत भुरे, तुकाराम माने, अशोक राठोड, हनुमंत पडिले, RN गुट्टे, DM गवळी, MU घुले, सचिन मंदाडे, एन गुरे, बालाजी चव्हाण, महेश क्षीरसागर, गोविंद पाटील, सोमनाथ खडके यांचे एक पथक बनवून सदर पथकाला औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे वेगवेगळी पथके वेगवेगळ्या मार्गाने कामाला लागली. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दाट संशय येत होता की या प्रकरणातील मयत गणेश चव्हाण जिवंत असावा. हा संशय बळावल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. इतकेच नाही तर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश चव्हाण यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्याला विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेण्यात आले. गणेश चव्हाण याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबूल केले की त्याच्यावर सुमारे 57 लाख रुपये कर्ज आहे. ते कर्ज फेडण्यासाठी तो मागील 1 महिन्यापासून स्वतःच्या मृत्यूचा बनाव करण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यात येत होता. मृत्यूचा बनाव करायचा असेल तर कोणाचा तरी खून करून आपण स्वतःच मेलो अशा पद्धतीचा पुरावा त्याला निर्माण करायचा होता. कारण असे केले तर त्याचे जवळजवळ 57 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार होते. शिवाय त्याला विमा कंपनीकडून 1 कोटी रुपये मिळणार होते. इन्शुरन्सचा लाभ मिळवण्यासाठी व कुटुंबाला तो फायदा होईल म्हणून तो सतत हाच विचार करत होता. त्याच्या या विचाराला मूर्त स्वरूप देण्याची संधी त्याला प्राप्त झाली. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. तेव्हा तो याकतपूर रोड औसा येथे आला असताना त्याच्या स्कोडा गाडीला गोविंद किशन यादव वय वर्षे 50 वर्ष राहणार पाटील गल्ली औसा याने हात दाखवून लिफ्ट मागितले. गणेश चव्हाणने त्याला गाडीमध्ये बसवले. त्याने औसा किल्ल्याजवळ सोडण्यास सांगितलेले होते. तेव्हा गोविंद पूर्णपणे दारूच्या नशेत होता. गणेशच्या मनामध्ये कुटुंबाला टर्म इन्शुरन्स रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्ज माफ व्हावे यासाठी त्याला मारून स्वतः मयत झालो असा बनाव करण्याचा विचार चालू झाल्यामुळे गणेशने गोविंद यास काही खाणार का असे विचार न केले. त्याने मी चिकन खातो असे सांगितले. त्यानंतर एका धाब्यावर त्याच्यासाठी चिकन घेतले. गणेशने वानवडा पाटी ते वानवडा जाणाऱ्या रोडला गाडी घेऊन काही अंतरावर जाऊन गाव आणि घरे किती अंतरावर आहेत याचा अंदाज घेतला. तसेच गाडी परत वळवून आणून वानवडा जाणाऱ्या रोडला लावली. त्यानंतर गोविंद यास चिकन खाण्यासाठी दिले. त्याने थोडे चिकन खाऊन नंतर खाण्यास नकार दिला. तेव्हा गणेशने उरलेले चिकन डब्यासह बाजूच्या शेतामध्ये फेकून दिले. दरम्यान दारूचा चांगलाच अंमल झाल्यामुळे गोविंदला झोप येत होती. त्यामुळे गोविंदच्या खिशातील देशी दारूच्या बाटल्या काढून घेताना एक बाटली अंधारामध्ये खाली पडली. दरम्यान नशेमध्ये असलेल्या गोविंदला झोप लागत आहे असे लक्षात येताच गणेशने हालचाली सुरू केल्या. त्याने आपल्या बाजूस बसलेल्या गोविंदला ड्रायव्हर सीटवर ओढून बसवले आणि सीट बेल्ट लावला. ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीट जवळ असलेल्या माचीसमधील सर्व काड्या एकत्र करून सीटवर टाकल्या. तसेच पेट घेण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या सीटवर टाकून काडी ओढून पेटवले. पेट्रोल टाकीचे झाकण उघडून ठेवले आणि तो निघून गेला. नंतर तो तुळजापूर मोडपर्यंत पायी चालत आला. त्या ठिकाणाहून शर्मा ट्रॅव्हल्सने कोल्हापूरला गेला. तेथून पुढे एसटीने विजयदुर्ग गेला. त्याने दिलेल्या माहितीनंतर सारा खुलासा झाला. त्यावरून आकस्मिक मृत्यूचे रूपांतर तपास अधिकारी उपनिरीक्षक डाके यांच्या फिर्यादीवरून गणेश गोपीनाथ चव्हाणच्या विरोधामध्ये औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 521/25 कलम 103(1) 238 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाले हे करत आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने व हुशारीने इन्शुरन्सचे 1 कोटी रुपये मिळवण्यासाठी
आणि 57 लाख रुपयांचे कर्ज माफ होण्यासाठी आरोपीने खून करून स्वतःच मेल्याचा बनाव केला होता। सदरचा बनाव हा लातूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासाच्या आत उघडकीस आला आहे। या तपास प्रकरणी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ आणि इतर सहकाऱ्यांनी या तपास कामी उत्कृष्ट कामगिरी केली। मैत्रिणीसोबतचे चॅटिंग पडले महागात। आरोपी किती हुशार असला तरी कुठे ना कुठे चूक करतोच, हे पोलीस प्रशासनातील अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांचे अनुभवी निरीक्षण असते। लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे गुन्हेगाराचा कर्दन काळ म्हणून ओळखले जातात। घटनास्थळाचा पंचनामा करत असतानाच त्यांना संशय आला होता, कारण घटनास्थळावर आढळून आलेले चिकनचे तुकडे आणि दारूच्या बाटल्या या कुठेतरी दुसऱ्याच घटनेकडे अंगुली निर्देश करत होत्या। त्या अनुषंगाने गणेश चव्हाण यांच्या ओळखीच्या लोकांच्या मोबाईल कॉल, चॅटिंग आणि अन्य तांत्रिक बाबींचा तपास सुरू केला। दरम्यान त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर दुसऱ्याच क्रमांकावरून होत असलेल्या चॅटिंगची माहिती पोलिसांना लागली। गणेशचा हा दुसरा मोबाईल क्रमांक असल्याची माहिती त्याच्या मैत्रिणीने दिली। तिलाही ताब्यात घेऊन अधिक माहिती काढल्यानंतर गणेश जिवंत असल्याची खात्री पोलिसांना झाली। एका अर्थाने घटनेनंतर मैत्रिणीसोबत केलेले चॅटिंग गणेशला महागात पडले। या प्रकरणातील गोविंद किशन यादव हा बेपत्ता असल्याची फिर्याद सोमवारी औसा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती। औसा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या संदर्भातही निरीक्षणे नोंदवली होती। दररोज औसा ते बोरफळ असा प्रवास करणारे गोविंद किशन यादव हे त्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा कुठेच दिसून आले नव्हते। कुठलाही गुन्हा न केलेले गोविंद यादव यांचा खून करण्यात आल्याने त्यांचे नातेवाईक दुःखात आहेत।